आपण आहोत सध्या मथुरा एक्सप्रेस वेवर. दिल्लीकडे जाताना आपल्याला फर्स्ट टाइम टोल लागलेला आहे. ठिकाणी 2 व्हीलरसाठी टोल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भरला आहे. हे बघ, इथे गाडीचा नंबर दिलेला आहे आणि 2 व्हीलर. भरपूर गरम होतं आहे या ठिकाणी. आता साईडला गाडी घेतली हायवेपासून. हायवेच्या शेजारी एक पण दुकान नाही किंवा स्टॉल नाही, कुठलाच काही नाही. हायवेच्या साईडला यावं लागतं आपल्याला. मग हे सगळं काही फ्यूल टँक वगैरे फुल करायचं असेल किंवा काही खायचं प्यायचं असेल, सगळं साईडला आहे. असा साईडला एक वे काढलेला आहे. आत्ताच पाण्याची बॉटल घेतली. यमुना वेच्या साईडला असल्यामुळं बाकी काहीच ऑप्शन नसल्यामुळे 30 रुपयाला विकत आहेत. वा, पाणी पिवत आपण या गोष्टीवर. चला निघूयात पुढे. तर अशा प्रकारे असलेला हा यमुना एक्सप्रेस वे, जो नोएडापासून चालू होऊन आग्र्यापर्यंत जातो. 165 किलोमीटरचा हा पूर्ण एक्सप्रेस वे आहे. तर या टोलला आपण पहिल्यांदाच, म्हणजे आत्तापर्यंत गाडी घेतल्यापासून आणि मी गाडी चालवायला लागल्यापासून कधीच टोल भरला नव्हता. असा 90 रुपयाचा टोल पहिल्यांदा भरला आहे. तर त्याचं कारण म्हणजे दुसरा एक हायवे होता, पण मला एक एक्सप्रेस वेवर कधीतरी गाडी चालवून बघायची होती. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जो समृद्धी महामार्ग केला आहे त्याला टू व्हीलरला अलाउड नसल्यामुळं माझी एक इच्छा होती अशी की एक्सप्रेस वेवरून गाडी चालवली पाहिजे. पण महाराष्ट्रात एक्सप्रेस वेला गाडी अलाउ नसल्यामुळं मुद्दा मी या यमुना एक्सप्रेस वेचा थोडासा आनंद घेण्यासाठी इकडे आलो होतो. आणि आता इथून आपण हा एक्सप्रेस वे एक्झिट करून पुढे पलवल मार्गे पुढे आपण कुरुक्षेत्र येथे जाणार आहोत. या एक्सप्रेसवेचं उद्घाटन 2012 साली झाले. तेव्हापासून तर आत्ता 2025, जवळपास 12-13 वर्षानंतर सुद्धा इतकं भारी या हायवेचं एक्सपिरियन्स आहे. म्हणजे किती भारी मॅन्युफॅक्चरल किंवा याचे काम केलं असेल याच्यावरून लक्षात येतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हायवेला यमुना एक्सप्रेसवे नाव का देण्यात आलं, कारण हा हायवे जर आपण बघितला तर नोएडापासून तर आग्र्यापर्यंत यमुना नदीला पॅरलल म्हणजे समांतर आहे. म्हणजे रोडच्या बाजूनेच नदी वाहत असल्यामुळं बऱ्यापैकी हा पॅरलल आहे. त्यामुळं ह्या हायवेला यमुना एक्सप्रेसवे नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे असलेला हा हायवे, आणि हायवेवरून आपली प्रवास करण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. तसेच या हायवेमध्ये मोटरसायकलसाठी पर किलोमीटर 1.5 रुपया, म्हणजेच जवळपास आपल्याला जर 165 किलोमीटर पूर्ण नोएडापासून तर आग्र्यापर्यंत प्रवास करायचा असेल तर साधारणतः 250 रुपये हे आपल्याला टोलला लागू शकतात 2 व्हीलरसाठी. आणि 4 व्हीलरसाठी जवळपास 2.5 रुपये, म्हणजेच 400-450 रुपये हा टोल आहे एक्सप्रेसवेला पूर्णपणे नोएडापासून तर आग्र्यापर्यंत. तर अशा प्रकारे हा असलेला हा आग्रा ते अशा प्रकारे असलेला हा यमुना एक्सप्रेसवे आपण आता सोडून आता पुढं प्रवासासाठी निघत आहोत. चला, आपण एंटर करत आहोत हरियाणामध्येच, म्हणजेच आपल्या प्रवासातील असलेलं 6वं राज्य. तर चला, हा एक्सप्रेसवे एक्झिट करून आता नॉर्मल रस्त्याने आपण पुढे प्रवास करूया.
सिग्नल तुम्ही घालक्यात घेतात. बुलेटला त्यांनी पाय लावला आहे प्लॅटिनमधून बघायचं. कसं काय आता एवढं गुगल मॅप आहे म्हणून नाही एवढं थोडं सुंदर नसेल. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you. शांती स्तूप आहे इथं मुंबईतलं. शांती स्तूप आहे इथं दिल्लीमधलं. इथं जर पाठीमागं बघितलं आपण तर हुमायूचा मकबरा म्हणून आहे तो याला इकडे वेबसाईटला होता. ठीक आहे तिकडे काय जायचंच ना. दिल्ली ट्रान्सपोर्टचं आहे. Luna llena, shining down, pies descalzos on the ground, latido fuerte, boom boom boom, take me higher, feel the zoom, ooh yeah, break it down, feel the sway, cerca de mí, don't run away, tempo beats, let's
Birds whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. दिल्लीच्या थोडंसं बाहेर आलेलो आहे. म्हटलं हा कुठला डोंगर आहे बघा हो. तर हा डोंगर नाही, हा कचऱ्याचा भाजलेला डोंगर आहे पूर्ण. बारी बघितलं तर हा सगळा कचरा आहे. अशा प्रकारे असलेला हा रात्री रिलायन्स जिओचा पेट्रोल पंप. तिथे आपण आतमध्ये टेंट टाकला होता आणि गाडी इथेच होती. गाडी किती जरी सुरक्षित असली तरी आमच्या पप्पांचं सांगणं आहे की कुलूप साखळी नक्की लावत जा, हेल्मेटला लॉक आणि गाडीला साखळी ही नक्की लावायची. तर हे मी डेली फॉलो करतो आहे. कुरुक्षेत्र इथून 60 किलोमीटर आहे आणि इथून 58 मिनटं दाखवते. म्हणजे इथून तिथून हायवे आहे, नॅशनल हायवे 44. आणि हा आपण रात्री थांबलेला पेट्रोल पंप. चला आपण आता निघतोय. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हर हर महादेव. ₹94 59 पैसे हा पेट्रोलचा आणि ₹87.27 हा डिझेलचा रेट आहे आजचा हरियाणामधला. हा नॅशनल हायवे 44 आहे. हा डायरेक्टली श्रीनगरपर्यंत आहे वरती. श्रीनगर इथून जवळपास 760-700 किलोमीटर आहे. आपण ज्या गावात होतो त्या गावाचं नाव माहीत नाही, पण इथून पाठीमागं एक 10-15 किलोमीटर पाणीपत आहे. कुरुक्षेत्रमध्ये आल्याच्यानंतर ज्योतिसर म्हणून गाव आहे, एक 10-12 किलोमीटर. तिथे आल्याच्यानंतर इथं पाठीमागं जर आपण बघितलं त्याच्या पाठीमागं मंदिर आहे. इथं एक पाट आहे. तर ह्या पाटाच्या ठिकाणी बरेच जण आंघोळ करत होते. मग मी आलो, आंघोळ वगैरे केली आणि काही आपली गाडी इथं लगेच आपण निघणार आहोत. मंदिरात दर्शन घेऊन पुढं अमृतसरला निघणार आहोत.
गोल्डन टेम्पल बघून आपण पुढं पाऊस भरपूर चालूच आहे. मगाशी कुरुक्षेत्रमध्ये एंट्री करताना आपल्याला भरपूर जोरदार पाऊस लागला होता. लगेच मी गाडी साईडला घेऊन रेनकोट काढला बॅगेतून. पण मग बॅगेतून रेनकोट काढूच तर परत तो घालूच तर तोपर्यंत पाऊस गेला होता. परत मग आता रेनकोट घालूनच आहे, मग परत पाऊस आला तर परत भिजायला नको. तर चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. पण मंदिराच्या ठिकाणी आलो आहे. गाडी साईडला पार्क करून हा मंदिराचा व्ह्यू आहे. तर चला आतमध्ये जाऊयात आपण. ते वृक्ष आहे जे भगवान श्रीकृष्णाच्या गीता उपदेशाने अमर झालेला वृक्ष आहे. 5-5.5 हजार वर्ष होऊन सुद्धाही हे वृक्ष जसेच्या तसेच आहेत. या वृक्षाच्या खालीच भगवान कल्कींचं सुद्धा मंदिर आहे, जो की भगवंताचा अवतार आहे. तर त्या कल्की भगवंताचा या ठिकाणी मंत्र दिलेला आहे. जय कल्की जय जगतपते पद्मापती जय रमापते. हा मंत्र 21 वेळा म्हटल्याच्या नंतर आपल्या स्वप्नभूमध्ये आपल्यामध्ये असलेले स्वप्न जागृती वाणी मानसिक द्वारा परेशानियों से निकलने के लिए रास्ते मिलते असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि भगवंताचं मंदिर आहे. इकडे हनुमंतराय आहेत. क्षेत्र आणि ज्योतिसर यामध्ये या रोडच्या लगतच असलेलं हे इस्कॉन टेम्पल आणि इस्कॉन टेम्पलचा असलेला बाहेरचा व्ह्यू.
3.5 किलोमीटरमध्ये पसरलेलं हे सरोवर म्हणजेच ब्रह्मसरोवर हे कुरुक्षेत्र या ठिकाणी आहे. अशा प्रकारे बघितलेलं आपण ब्रह्मसरोवर, ज्या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीसाठी येथे यज्ञ केलेले आणि यज्ञ केल्याच्या नंतर तेथे निर्माण झालेलं हे सरोवर. अशा प्रकारे हे सरोवर आपलं बघून झाले आणि येथून आपण कुरुक्षेत्र येथून आता निघणार आहोत अमृतसर येथे जाऊन आपण बघणार आहोत गोल्डन टेम्पल आणि शेजारीच असलेलं जालियनवाला बाग हत्याकांड. आणि तेथून आपण उद्या किंवा संध्याकाळी जर आपल्याकडे टाईम असेल तर बघणार आहोत बागा बॉर्डर आणि तेथून आपण निघणार आहोत पुढील प्रवासासाठी. गाडीचं 5-5.5 किलोमीटर कंप्लीट झाले आतापर्यंत. तर आपण ऑइल चेंज करून घेतो. राजस्थान स्पेशल तंदुरी पराठा हा तंदुरी रोटीसारखा आहे आणि याच्यावर ओवा टाकलेला आहे, त्याच्यासोबत दही लोणचं पण दिलेलं आहे त्यांनी.